महाराष्ट्राची रणरागिणीच झाली। नाव तिचं जिजाऊ। हो बघा, स्वप्न पाहिलं ते बघ, स्वतंत्र राष्ट्र, स्वतःचा ध्वज, स्वतःचा घोडा, स्वतःचा हत्ती, स्वतःचं सिंहासन असावं, निजामशाही पळावी। हो काय स्वप्न पाहिलं महाराज आईनं। अरे ज्या विदर्भात तुम्ही जन्म घेतला तिथली कथा आहे रे ही। आणि विदर्भातली ती कन्या शहाजी राजांना दिली, थाटात लग्न झालं। लग्न झाल्यावर मराठ्यामध्ये 1 वर्षानं युद्ध लागलं। आपल्या देशाला कलंकच आहे आपल्याला भांडण खेळायचं। काय आपली येडे लोक आहेत, आपसातच भांडतात। आपापसात भांडू नका महाराज। माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, आपापसात भांडण चांगलं नाही। कायद्यानं घ्या, मिळवा, अजिबात नाही। कुणालाही लोक दिले, लोकशाही आहे, अजिबात नाही। मनोज जरांगे पाटील तेवढेच महत्वाचे आहेत, भुजबळ तेवढेच महत्वाचे। भांडण आपल्याला लावायचं नाही कुणाचं, पण मला हे सांगायचं, आपापसात का भांडण खेळतात नका। आपापसात जर भांडण लागलं तर बाजार होईल का, व्यवहार चालेल का? नका। हात जोडून पाय जोडून विनंती आहे तुम्हाला, आपापसात भांडू नका। आपापसातलं भांडण किती वाईट असतं आहे का? भांडण पेटलं आपल्यातच। जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या, घनघाती युद्ध सुरू झालं। जाधवाचे सरदार खाली पडायला लागले, भोसलेंचे सरदार खाली पडायला लागले। ऐका ऐका, बालपणात क्रांती कुणी केली, कुणी संस्कार दिलेत, कुणी म्हणावं आम्ही बालपणातली संस्काराची क्रांती शिकवली। घरी घेऊन जा, शिकण्यासाठी कीर्तन आहे। तलवारी आपापसात भिडल्यात, जाधवराय पडतायत, भोसले पडतायत। घनघाती युद्धाचा शेवट असा झाला, जिजामातेचा सख्खा भाऊ भोसलेंच्या तलवारीनं धारातीर्थी पडला। आपापसातलं युद्ध घरात लागलं आणि जाधवांनी आता सपासप तलवारी चालवत भोसलेंचे सरदार उडवायला सुरुवात केली। सेनापती पडले, सेनापती पडले। 60 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला, ज्यानं जन्म दिला पोरीला म्हणून त्यांनी साखर वाटलेला पोरगा बाप आता तलवार चालवायला लागला। नेमकी तलवार आदळली लाडक्या जावयावर। किती प्रेम असतं हो जावयावर, इतक्या प्रेमाच्या जावयावर तलवार आदळली। एका बाजूला आता बाप आहे ज्यानं जन्म दिलेला आहे, आणि एका बाजूला कुंकू आहे ज्याच्याशी लग्न झालेलं आहे। काय करायचं होत्या जिजाऊन? एका बाजूला बापाची तलवार आहे जाणे फळकर, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे चंदू महाराज। आता बाप तरी मरतोय, नाही तर नवरा तरी मरतोय। नामदेव बा, महादेव बाबा, जिजामाता युद्ध पाहत होती, आपल्या म्यानात ती तलवार काढली महाराज आणि आपल्या बापाला आडवी लावली। खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, मग माझ्या कुंकवाची वाट धरा। अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो पोरांनो। आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, काय कुठे असते काय इथं जन्माला येतं, ते कुठं संस्कारामध्ये जन्माला येतं। काय वाघिणे, म्हणून माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला। कुणाची पुण्याई आहे? जिजाऊची पुण्याई आहे। कुणाची पुण्याई आहे? अहिल्या देवीची पुण्याई आहे। कुणाची पुण्याई आहे? धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले। आईनं संस्कार दिले पाहिजे, बालपणातले संस्कार, बालपणाची क्रांती आहे। तरुण झालात पोरांनो, तरुणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, तरुणांनी कीर्तनात आलं पाहिजे। संभाजी बाळासारखं, संभाजी राजासारखं ध्वज हातामध्ये घेतला पाहिजे। जवानासारखी देशाची सेवा केली पाहिजे। तरुणांनी कीर्तनाला बसलं पाहिजे, व्यसन सोडली पाहिजे। या माता आहेत नाही तर माता, या सगळ्या माता गजानन बाबाला जाऊ द्या, तुमच्या स्वामीजीच्या मठात येऊ द्या, आणखी तिचा कोणता देव असू द्या, मंदिरातल्या देवाला माता एकच मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे। काय मागते माता? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार। माझ्या नवऱ्यानं दारू पिऊ नये, माझ्या पोरानं पुरी खाऊ नये, याच्या पलीकडे त्या आईचं मागणं नाही। म्हणून पोरानं एखादं तरी व्यसन सोडून द्या। साखरे महाराजाचं कीर्तन ऐकलं, काय त्या महाराजाचा आवाज, काय ते महाराज बोलत होते हो, काय जिजाऊ सांगत होते हो, नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा रे। तुमच्या किशोर दादाने दिलेली वर्गणी सफल होईल, आमच्या आमदार साहेबांनी दिलेलं सौजन्य सफल होईल, चंदू महाराजांनी एवढे कलाकार, एवढा मस्त सप्ताह ठेवलाय आपण, सफल होईल रे। सप्ताह कशासाठी आहे? कीर्तन कशासाठी आहे? भजन कशासाठी आहे? क्रांतीसाठी आहे। बालपणातली क्रांती संस्कार आहेत, तरुणपणातली क्रांती त्याग आहे। भगतसिंहानं केलाय, चंद्रशेखर आझादानं केलाय, झाशीच्या राणीनं केलाय, शिवाजी महाराजांनी केलाय, शंभू बाळानं केलाय, लाख उदाहरणं आहेत। तरुणपणात त्याग केला, तरुणपणाची क्रांती, बालपणात संस्कार, बालपणाची क्रांती। महाराज नाही जमलो, म्हातारे झालो तर आम्ही
आता काय करावं, आता नका करू ना महाराज. वा वा, काय गोड शब्द आहे तो, काय गोड चाल. आता तरी पुढे, आता तरी ऐका, म्हातारे झालात ना. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शास्त्र सांगतंय आता तरी ऐका, भजन करा, चिंतन करा, पंगत घाला, नामस्मरण करा. का क्रांतीसाठी जन्म आहे महाराज. कळलं कळलं, 9:30 वाजले हो. किती सुंदर सांगता, लक्षात आलं. आमच्या सोन्याची क्रांती करा, जन्माची क्रांती करा, बालपणात करा, तरुणपणात करा, म्हातारपणात करा. नाही तर माणसं याचा कोळसाच करायला लागली. काय माणसं महाराज. एक राजा शिकारीसाठी अरण्यात गेला. पूर्वीचे राजे असायचे ना, अरण्यात जायचे शिकारीला. आपल्याला गोष्टी सांगायचे बघा शाळेमध्ये, बरोबर आहे पोरांनो. पूर्वीचा राजा कुठं जायचा, अरण्यात शिकारीला. कशामुळे जायचा, तो क्षत्रिय असायचा. एक राजा शिकारीला गेला आणि त्यानं बाण कधी मध्ये त्यानं तो असा बाण लावला, तीक्ष्ण बाण. त्याला शिकार करायची. माझ्याकडे बघा पोरांनो, फार गोड उदाहरण आहे. कसा नाश केलाय आपण, कसा कोळसा केलाय ते कळेल तुम्हाला. ऐक, त्यानं बाण लावला, असा सगळं लक्ष नामदेवबा बाणाकडे लागलं होतं. समोर आता त्याला व्यात ते मारायचं होतं, क्षत्रिय धर्म निभवायचा होता. महाराज मंडळी, नेमकं असं झालं, त्या राजाचा चालता चालता एक नागावर पाय पडला. नागानं फाना काढ. नागाला काय माहिती राजा आहे का कोणी. नागाला वाटलं माझ्या शेपटीवर पाय पडला तर फानाच उगार. राजाचं लक्षच नाही खाली, राजाचं लक्ष बाणाकडं. सगळं तंतोतंत लक्ष त्याचं. आणि नेमकं झालं असं, खाली नागानं फाना काढला. आणि एक आपल्या गावातलं लाकूड तोडायला गेलो होतं अरण्य. त्यानं पाहिलं बरं, आपल्या राज्यातला राजा लाकूड तोडतोय, त्याच्या पायाला नाग चावायला लागलाय. आणि राजाला जर साप नाग चावला तर राजा मरून जाईल. विषारी नाग. राजाला माहिती नाही माझा पाय पडलाय, नागानं फणा काढलाय. माझ्याकडे बघा, त्या लाकूड तोड्यानं खांद्यावरची ती मुली टाकली खाली. दानकून दान पळत गेला आणि त्या राजाला ढकलून दिलं. विषारी नाग महाराज हातात घेतला. आपल्या जीवाची पर्वा न करता तो नाग फेकून दिला. राजा एका बाजूला, नाग एका बाजूला, फांती बाण एका बाजूला. त्याचा ते खांद्यावरची सगळं खाली पडलं. राजाला राग आला. उठून पाहत होतं, कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं मला लोटलं. का लोटलं तर माझ्या पायाला विषारी नाग चावणार होता. कोणीतरी हा अज्ञात व्यक्ती आला आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला. राजाला आनंद झाला. राजा म्हटलं, ए राजा काय करतोस. काही नाही म्हटले, राजा तुमच्या राज्यात या वनातली लाकडं तोडतो.
काय करतो या लाकडाचं? गरीब आहे म्हटले मी. ते लाकडाची मुळी बांधतो, गावामध्ये जातो, जाणे फळला वाळवतो, त्याला चांगलं त्याचे कोळसे तयार करतो. मेकरच्या बाजारात, शनिवारच्या बाजारात जाणे फळला आजच्या 2 रुपये 5 रुपये 3 रुपये किलोने ते कोळसे विकतो. माझा उद्योग आहे म्हटलं, मी लोहार आहे असं. अरे म्हटलं एक काम कर, माझे बस रथामध्ये. माझा जीव वाचवलास राजे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला. बस बस बस, नाक तुला चावला असता तर बस. रथामध्ये बसवलं राजाने, राजाने रथ चालवला. अर्धा एक तासात रथ राज्यात आला आणि प्रधानाला हाक मारली. प्रधान इकडे या. सगळं मंत्रिमंडळ हजर झालं. राजाने हाक मार. काय झालं? काय नाही म्हटले, ह्या लोहाराचे लय उपकार झाले. हजर नसता तर घर नाही काहीच नाही, आज जगलो नसतो. याला आहे ना 5 एकर चंदनाची बाग देऊन टाक. कशाची? तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिला का पोरा? बऱ्याच जणांनी मान हल्ली. त्याच्यामध्ये तुम्ही चंदन पाहिलं असेल. कसं आहे चंदन, किती रुपयाला विकतं, किती टन, किती कोटी रुपयाला आहे बरं का. 1 एकर मध्ये 1 कोटीचं चंदन होतं बरं का. राजाने किती दान दिली? किती झाले? हा, चांगलं गणित हुशार आहे तुमचं. 5 कोटी रुपये झाले चंदू महाराज, बरोबर आहे. 5 कोटी रुपये किशोर बरोबर. किती? 5 कोटी. अध्यक्ष आहे का? 5 कोटी रुपये झाले. इकडे बघा, बोलू द्या तुम्ही, माझ्याकडे बघा. 5 कोटी रुपये झाले आणि दान दिली. राजानं विचार केला, हजर नसता तर बाग नाही, चंदन नाही, घर नाही, दार. याच्यामुळं वाचलो, देऊन टाक. आणि त्याला पुन्हा सांगितलं, आत्ता लावलेलं देऊ नका, 2-4 वर्षाची तयार झालेली देऊ नका, तोडायला आलेली द्या लगेच. राजाचा आदेश. राजा बोलेंदर आले, लगेच देऊन टाकली. 7-12 नावार झाला. ऐका, 2-3 वर्ष गेले आणि 2-3 वर्षानं राजाला वाटलं, एवढी श्रीमंत चंदनाची बाग मी गावातल्या लोहाराला दान दिली. भारीतला बंगला बांधला असेल, चांगली गाडी घेतली असेल, चांगल्या शाळेत पोरं शिकायला, पैसे आल्यावर याच्या पलीकडे माणूस काय करू शकतो? पैसे किती येऊ द्या, माणूस भारीतले कपडे घालू शकतो. ऐका ऐका, पैसे आले गाड्या घेऊ शकतो, बंगले बांधू शकतो, जमिनी घेऊ शकतो. पैसे खाता येत नाही. कितीही श्रीमंत झाला तरी भाजीत चुरून नोटा खाता येत नाही बरं का. त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. ते तुम्हाला भारीतले कपडे, तुम्हाला आयुष थोडं, ते बी दुःखातच टाकतं. तुम्हाला ते केलं की ते पुन्हा ते दुःखच देतं. पुन्हा ते एकदा घातल्यावर दुसरे घाला वाटतं, दुःखच येते. मी त्याच्यात 1 तास जाईल आपला, जाऊ दे. मी कशासाठी सांगतो तुम्हाला, राजाला वाटलं तर एवढं दान दिलंय, नक्की वारीतला बंगला बांधला असेल. पण राजा घोड्यावर फिरत होता आणि नेमकं त्याच झोपडीमध्ये लोहार त्याला ते कोळशे पाडताना दिसला. अर म्हटलं, लोहार अजून इथंच कसा? राजाने घोड्यावर उडी मारली, त्याच्या ते झोपडीत गेला. लोहारानं राजा पाहिला, लोहारानं राजाला मुजरा केला. राजा माझ्या झोपडीत आलात? अरे म्हटलं, नवलच तसं वाटलं, मी तुला 2-3 वर्षापूर्वी एक बाग दिलती. म्हटले हो राजा. अरे म्हटलं, मग काय केलं त्याचं? म्हटलं, राजा तुम्ही बाग दिली, माझं चांगलं काम झालं. म्हटले, आपली भेट झालती का? म्हटले, तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. आता तुम्ही बाग दिल्यापासून 2-3 वर्षापासून इतक्या लांब जात नाही. तिथं तुम्ही दिली ती बाग आहे माझी, तिथं जातो, 2-4 लाकडं तोडतो, ते चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळसे तयार करतो. आणि आता जाणे फलच्या शनिवारच्या बाजारात 2 रुपये किलो निघून टाक. हा, किती विकली? म्हटले बाग 5 एकर विकली. म्हटलं, काही शिल्लक नाही राहिली. म्हटले, आता वा 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 वा, किती पैसे आले? 3-3.5 हजार रुपये आले म्हटले 2-3 वर्षांमध्ये. वा वा वा, छान छान छान. आता काय जाळायचं? आजी काय म्हटलं, तेच 1 लाकूड राहिले. म्हटले, एक काम कर. म्हटले, हे लाकडाचा तुकडा घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, हे कितीला घेतो? राजाच्या आज्ञा म्हणून गेला. त्या लाकूड तोड्याचा जो व्यापार करणारा चन्नाचा, त्यानं नाकाला ते लाकूड लावलं आणि ते म्हटलं, हे लोहारा, तुझ्याकडे कुठून आलंय? काय झालं? एवढ्याच तुकड्याचे 20,000 रुपये देतो. म्हटलं, असे अजून असतील तर आण, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एकच तुकडा 20,000ला आहे. असे तुकडे मी 3 वर्षात जाळून टाकले. त्या लोहाराचं नाही चाललं जाणे फळ, हे आपलं चाललं आपलं. ऐका जरा, ऐका पटेल ऐका. 5 कोटी रुपयात ही चंदनाची बाग मिळत नाही. जे तुम्ही आपण सगळे बसलेले आहेत ना, ही 5 कोटी मध्ये मिळत असली तर मला आणून द्या, मी देतो तुम्हाला 5 कोटी रुपये. जाऊ द्या, ही याच्यातला कान नावाचा आटम गेला का तुमचा? कान, तुमच्या जवळची 50 एकर जमीन विका, परत कान आणून दाखवा. मला आज एक सकाळी पोरगा भेटला नांदेडमध्ये कीर्तन झाल्यावर. माझ्या मित्राचा मुलगा होता, वारला माझा तो मित्र, माझ्याबरोबर आळंदीला शिकायला होता. फार दिवसानं त्या भागात गेलो म्हणून मी त्याला भेटायला गेलो. त्याच्या बायकोला, मुलीचं लग्न झालं, त्याचे मला जाणं नाही झालं. भेटायला गेलो तर तिथं गेल्यावर ती आई मला म्हटली, ती आमच्या सुरेशची पत्नी, की या कृष्णाचा डोळा गेला.
कसा गेला ते नाही का आपले पोरं लग्नामध्ये ते उडवतात बघा, धान दिवशी येत असलो नवीनच आलो बघा ते लग्नात, ते त्याच्याकडून चुलीमध्ये पडलं आणि चुलीतून ते काढताना त्याचा धूर झाला आणि डाव्या डोळ्यात ते धूर उडाला. तर ऐका, 7वीला पोरगा येतो, कितीही पैसे द्यायला ती आई तयार आहे, पण डोळा भेटू शकत नाही. डॉक्टर म्हटले याला पर्याय नाही, हे गेलं. आता तुम्हाला बसवता येईल म्हटले डोळा, पण मेंढराचा अमका तमका, आणि तो पण निसता दिसायला, त्यानं दिसणार नाही. किती पैसे दिले तर मिळेल महाराज? अहो माझा एक मित्र आहे नामदेव महाराज, ठाण्याला तुम्ही जाता, 10,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्याच्याकडे, 10,000 कोटी. 3 रूम भरून पैसे दाखवले. म्हटलं आता दाखवू नको मला, बाद झालं. ऐका, 10,000 कोटी रुपयाचा तो मालक आहे. त्याची आई कोरोनाच्या काळात ठाण्याच्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटलला ऍडमिट होती आणि तो म्हणत होता आईला वाचवा, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो. डॉक्टर म्हटला मी वाचवू शकत नाही. अशी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. ऐका रे, तुमच्या जवळच्या सगळ्या पैशानं, भारत देशातल्या नव्हे जगातल्या सगळ्या पैशानं एवढी श्रीमंत चंदनाची बाग कधीच मिळत नाही. एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून आपण याचा कोळसा नाही केला. अय जाणे फळ नका, कुणाची टोपी आपल्या डोक्यात घालू नका, आपला व्यवहार चुकीचा करू नका. एवढी सुंदर 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 चंदनाची बाग मिळाली, संधीचं सोनं करा, तिचा कोळसा करू नका. राजा आपला काल्पनिक मी तयार केलेला आहे, तो शिकण्यासाठी तयार केलेला आहे, तो मी तयार केलाय का? अरे आपण असंच केलंय ना, आपल्याला माहिती असून जर आपण आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. काय फायदा रे? फायदा नाही ना. म्हणून नका करू नाश आयुष्याचा. महाराज कळलं कळलं, लक्षात आलं, फार सुंदर उदाहरण दिली. आता तुम्ही नेमकं काय क्रांती केली ते सांगा ना आम्हाला, म्हणजे आम्हाला करता येईल. महाराज तुम्ही तुमच्या जीवनात काय क्रांती केली? महाराज म्हटले आमच्या सगळ्या साधू संतांच्या जीवनातली एकच क्रांती, अभंगाचं पहिलं चरण. साठविला हरी, 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 साठविला हरी. हा साठविला हरी, 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 साठविला हरी. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. हा साठविला हरी, जे हृदय मंदिरी, साठविला हरी, जे हृदय मंदिरी, हे जे हृदय मंदिरी, जे हृदय मंदिरी, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार. जिथे हृदय मंदिरी, जिथे हृदय मंदिरी, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, आची सरली येर धार. येर वा गायक वा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात आमची क्रांती काय? आमची एकच क्रांती, साठविला हरी जिही
जीही म्हणजे सगळ्यांनी ज्ञानोबाऱ्यांच्या पासून ते तुकोबारायपर्यंत जीही हृदय मंदिरी हरी साठविला. आम्ही सगळ्यांनी हृदय मंदिरामध्ये भगवंताला साठवलं. म्हणजे असं पोट कापून हृदय घालून नाही घातलं बरं. पोट कापून ते आपल्याला जमणार नाही बरं. नाही तर इळा घेताना तर मरून जातात. तसं डोकं लावू नका. साठवणं कशाला म्हणतात? अखंड भजन करणं याला साठवणं म्हणतात बरं. दुसरं काहीच न करणं, सारखं चिंतन विठ्ठल 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 विठ्ठल. काही माणसं आळंदीमध्ये अशी पाहिली कायम रामकृष्ण हरी म्हणतात. एक व्यक्ती असा पाहिला महाराज, कळंब तालुका आहे, धाराशिव जिल्हा इकडं खाली आमच्या मराठवाड्यात. तो माणूस रामकृष्ण हरी ज्ञानोबाराय सोडून काही म्हणत. तुम्ही जेवायला द्या ज्ञानोबाराय, खाली बसले रामकृष्ण हरी, बोलतोच नाही महाराज, शब्द काढीतच नाही दुसरा महाराज. दुसरं बोलल्याला मी त्या लोकांना विचारलं किती वर्ष झाले? 20 वर्ष झाले म्हटले. दुसरं काहीच बोल. ज्ञानोबाराय रामकृष्ण हरी, ज्ञानोबाराय रामकृष्ण हरी. झोपताना तेच, खाताना तेच, जेवायला मागायचं असतं ज्ञानोबाराय, झोपायचं असलं तर रामकृष्ण हरी. महाराज काय वाणी पवित्र झाली असेल. एक वाक्य सांगू, तुम्ही खरं बोलल्यानं, तुम्ही चिंतन केल्यानं वाणीमध्ये पवित्रता येते महाराज. फार सुंदर होते वाणी. तुमचे शब्द लोकांना आवडतात, तुमचं गायन लोकांना आवडतं. आता हे नामदेव महाराजांच्या चाली, महादेव महाराजांच्या चाली, चंदू महाराजांचा पखवाज, काय ते साखरे महाराज पाहुणे 10 वाजले, कसं काय एवढं गोड लागतं? अहो हे तुम्ही सारखं म्हणत राहा ना, चिंतन करत राहा, फार गोड लागतं महाराज. सारखं सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य ध्रुवताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य केलं पाहिजे, नित्य बरं का. त्या राजस्थानमध्ये मीराबाई जन्माला आहे, आपल्या विदर्भातली नाही बरं. मेकर तालुका जानेफलची नाही. इतकी सुंदर होती पोरींनो मीराबाई. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लागला ना, नुसता हात, तर कमळ उमलायचं. आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री. आपले नाही पाहते का ओळाकडे चालली भिताडाकडे असे घेतले, एक डोळा एकना की दरबी देखना. आपली काही करी तुम्ही ना त्याला फक्त असं दाबून धरत भंग असं वेगळ्या स्वरात आहे, जरा बारीक वाजवा. मला आवाज नाही आला पाहिजे असं. हा इकडचा वाजवा. हा ऐका काय मीराबाई बरोबर आहे ना. किती सुंदर होती. सुकलेलं कमळ हात लागला की उमलायचं. काय सुंदर असेल ना महाराज. इतकी छान होती. जन्माला आली तर नेमकं झालं असं, आईच्या गर्भामध्ये असताना तिनं भागवत ऐकलं होतं. ते कृष्ण महाराजांचं भागवत चालू आहे आपल्या गावात. दुपारच्या वेळेला माता भागवत ऐकायला येतात. आपल्या गर्भामध्ये बाळ असलं की नक्की यायचं. नेमकं ते भागवत ऐकलं गर्भात. आणि जन्माला आली, थोडं कळायला लागलं. 7-8 वर्षाची झाली ना, अशी गावातून आईच्या करंगवीला धरून चालली होती ती बाळ. तर गावातून एका नवरदेव नवरीचं लग्न झालं होतं नवीनच. आणि नवरदेव नवरीचं लग्न झाल्यामुळं गावातून पूर्वी वरात निघायची. तुमच्याकडे मला माहिती नाही होते का नाही, पण आमच्याकडे असायच्या वरात. आणि ती मिरवणूक निघाली होती नवरदेव नवरीची. आणि तिनं असं ते करंगवीला धरून चालली होती आई बरोबर. एका राजाची मुलगी होती. आणि तिनं ती आईला विचारलं, आई हे काय? आता छोटी मुलगी, आता छोटी बाळ, आता पोरी येत लहान लहान, यांनी जर आपल्याला विचारलं काय बघ गीता काय, मग आपण तिला काय सांगणार? तसं तिनं विचारलं हे काय, तर आई म्हटली ते बघ तो दुल्हा आहे, तो नवरदेव आहे, ती त्याची नवरी आहे, दोघांचं लग्न झालं. तर ते मीराबाई महाराज एवढंच म्हटले आईला, मग माझा दुल्हा कोण आहे, माझा नवरदेव कोण आहे? तर आईची जी पूजेची होती ना थाली, त्या थालीतली त्या पूजेच्या त्याच्यातली एक सुंदर कृष्णाची मूर्ती आईनं दिली. पण हे आप तुझा नवरा आहे. आता आपण नादी लावतो की नाही लेकराला, हे तुझा नवरा. आणि ती कृष्णाची मूर्ती घेतली महाराज, आणि त्या कृष्ण मूर्तीला ती मीराबाई नवरा म्हणायला. बालपणात 8 वर्षाची होती. सारखं त्याला नवीन हार बनवायची, नवीन त्याला नैवेद्य बनवायची. हा माझा नवरा आहे, हा माझा नवरा आहे, हा माझा नवरा आहे, सारखं म्हणायची. झालं असं बरं का. हळूहळू ती 18 वर्षाची झाली. आणि राजाची मुलगी महाराज, तिला काय कमी हो, श्रीमंत राजाची मुलगी दिसायला सुंदर, अनंत राजाची लग्नाची ठेपे यायला लागली. आणि ती म्हणायची बाबा माझं लग्न त्या मूर्तीशी झालेलं आहे. बरं का, आता किती अवघड आहे. आता काय झालं बघा. लोग कहे मीरा भैरे बावरी,
बाप कहे कुलनासी, लोक तिला पागल म्हणायला लागले. तेने केला असे माझा अंगीकार, तेने केला असे माझा बारीक टाळ वाजू नका हो शिट्टी नका. बाबा माझं लग्न झालंय, बाबा माझं त्या मूर्तीशी लग्न झालेलं आहे, मी त्याला नवरा मानलोय. बाबा असं माझा अन्याय करू नका. लहानपणापासून तो कृष्ण माझा पती आहे, तो देव माझा नवरा आहे, माझ्यावर आघात करू नका. बाबा माझं लग्न करू नका. बाबा त्यानं माझा अंगीकार केलाय. बाबा मला दुसरा नवरा नको बाबा. हो आमचे नामदेव महाराज गायला आहेत, काय सुंदर भाव आहे बघा. काय म्हणते ती मीराबाई, ऐका बरं बाबा. नका तुझ्यावरी पाहू आता, नका नका तुझ्यावर पाहू, हे नका तुझ्यावर हे पाहू आता, नका तुझ्यावर हे अंगीकार झालाय बाबा. घररिगी झाले पट्टराणी बळे, मला नका माझं लग्न करू नका. आता किती अवघड झालं. विष का प्याला राजाजीन भेजा, मारून टाका हिला ठेवू नका. अशी कुठं मुलगी असते, काढून द्यायला घरातून. बिबत पिबत मीरा हासी रे, विष दिलं हो तिला प्यायला, काढून दिलं हो तिला घरातून. तुम्हाला असं वाटलं का मग तिनं ते सोडलं? अहो आता तर एवढं घट्ट केलं, आता तर मूर्तीच मांडली मंदिरात आणि त्याच्या समोर नाचून भजन केलं. हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी. मैं हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी. फार सुंदर पद आहेत बरं का मीराबाईची. खूप गोड कथा आहे महाराज. 2-3 तासाची कथा आहे बघा. आणि मग ज्या वेळेला आता घरातून कोणी तिला जेवायला देत नाही, तिला कोणी बोलत नाही, किती अवघड झालं हो आता. कोणी मैत्रिणी नाही, कोणी आई नाही, कोणी बाप नाही. असंच महाराज, जो ओरिजिनल देवासाठी जगतो का त्याला लोक हाकून देतात. म्हणजे पैसे घेतं का भारी महाराज म्हणतात, ते ओरिजिनल गेला निघून. असं नाही, ओरिजिनल आहेत महाराज ते. त्यांनी संन्यास स्वीकारलाय, त्यांनी घर सोडलंय. माझे गुरुवर्य शांतीप्रभू मारुती महाराज आहेत आळंदीला, आमचे सगळ्यांचे गुरुवर्य आहेत. 1 रुपया घेतला नाही हो. आधार कार्डच नाही, बँक खातच नाही, बँक बॅलन्सच नाही. जी पेटी आणली त्याच पेटीत ग्रंथ आहे. जो तांब्या आणला त्याच तांब्यानं पाणी पितात. काय महात्मा आहे महाराज,
काय भजन करतात. माझे गुरुवर्य महाराज आहेत पैठणला, 90 वर्षाचं वय, पायामध्ये